दिवसाची सुरुवात भगवंतापासून केलेली. नमस्कार सर्वांना. तर शॉप मधून येताच मस्त कांदा भजिया बनवून घेतली. आता 8 दिवसानंतर मी माझ्या शॉप मध्ये गेली होती आणि जाताच बघते तर पूर्ण बॉक्स मध्ये जसाच्या तसा माल पडलेला होता आणि माझी पूर्ण शॉप अस्तव्यस्त झाली होती. म्हणजे मी 2 दिवसही जर शॉप मध्ये आली तर ती मला कधीच नीटनेटकी दिसतच नाही. आता घरी आल्यानंतर 8 तर वाजून गेले होते. म्हटलं एवढ्या लेट तर मी आली. सर्वात आधी थंड काहीतरी घेते तर आंब्याचा रस होता म्हणून मस्त 1 ग्लास आंब्याचा रस घेतली आणि मग वळली मी माझ्या किचनकडे. आता घरी आल्यानंतर माझ्या मुलांची नेहमीच काही नाही काही माझ्या मागे डिमांड राहते. तर आता आद्याला सूप प्यायचं होतं म्हणून हिच्यासाठी मी थोडासा सूप बनवून दिली आणि आता घरी येताच म्हटलं चला भूक लागलेली आहे, स्वयंपाक नंतर करते पण काहीतरी नाश्ता बनवू. तर उत्कर्षला म्हटलं काय बनवू, तर चला आपण मस्त कांदा भजिया बनवू. इकडे 3 कांदे घेतली आणि 1 आलू, कारण मी कांदा भजिया बनवताना त्याच्यामध्ये 1 तरी आलू घालते म्हणजे खायला थोडे चांगला वाटतात. आता इकडे मस्त तेल गरम होतात, छान मस्त छोटे छोटे कांद्याचे भजिये घालून घेतली आणि इकडे माझी भजी रेडी होतात. सर्वांनी नाश्ता करून घेतलो. आता इकडे आमचा नाश्ता झाला आणि घडीकडे बघते तर 9 वाजून गेले. म्हटलं माझा स्वयंपाक कधी होणार आहे, चला तर लवकर लागते मी स्वयंपाकाला. आता सोयाबीन वड्या आधी बॉईल करून घेतली होती, कांदा आणि टमाटरचा छान जिरा मोहरी घालून तडका लावली. आता इकडे माझी भाजी रेडी होतात. मला फक्त चपात्या बनवायच्या होत्या, भाजी आणि चपातीच बनवायची होती. आता नाश्ता झाला होता त्यामुळे जास्त भूक तर काही होती नाही. इकडे छान अशा मस्त मऊ मऊ लुसलुसीत इकडे मी चपात्या बनवल्या आणि मग त्याच्यानंतर उद्या मला केस वॉश करायचे आहेत म्हणून म्हटलं चला आज मस्त तेल लावून ठेवते केसांना आणि थोडीशी माझ्या डोक्याची सुद्धा मसाज होऊन जाईल म्हणून बसली होती इकडे फिरून आल्यानंतर. असा होता माझा दिवस. बाय सर्वांना.